श्री स्वामी समर्थ। माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत घराच्या प्रगतीसाठी, सुख समाधानासाठी हा उपाय करा। चला तर बघूया। तसेच घरात प्रगती वाढण्यासाठी काही वास्तू टिप्स। घरात पितरांचा त्रास होत असेल तर दररोज कावळ्याला घास ठेवा, पितरांचा आशीर्वाद मिळेल। तसेच घरातील लोकांना नोकरी व्यवसायात अडचणीसाठी श्री गुरुचरित्राचा 10वा अध्याय दररोज वाचावा। शक्य असेल तर घराच्या परिसरात दिव्याने, अमावास्येला काय करायचं, शक्य असलं तर अमावास्या दिवशी घराच्या परिसरात दिव्याचा उजळून टाकावा, म्हणजे दिवे लावावे, सगळीकडे अंधार ठेवणे, लक्ष्मीची कृपा होते। तसेच घरात ज्या तिथीस वास्तू शांती केली त्या तिथीस आठवणीने काही धार्मिक कृत्य करावे। तुम्ही सत्यनारायण जरी केले तर चालेल। तसेच आपल्या जीवन पद्धतीमध्ये आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूला खूप महत्त्व आहे। वास्तूतील सदस्य तेथे राहणाऱ्या लोकांच्या जीवनात सकारात्मकता अथवा नकारात्मकता बदल करू शकतात। वास्तूतील सकारात्मकता वातावरण घरातील लोकांना आनंदित तर ठेवते, शिवाय घरामध्ये येणाऱ्या धन संपत्ती व पैशामध्ये वाढ देखील करू शकते। आपण राहत असलेल्या वास्तूमध्ये सकारात्मकता बदल करून धन आणि समृद्धीत वाढण्यासाठी असे कोणते आहेत ते पहा। असे कोणते उपाय आहेत? तसेच तुमच्या मुख्य दरवाजाजवळ घोड्याची नाल अशा पद्धतीने लावा की त्याचे टोक वरच्या दिशेने राहील। घोड्याची नाल चांगली ऊर्जा खेचते असं म्हटलं जाते। तसेच उत्तर आणि दक्षिण दिशेला तोंड करून जेवल्याने घरात धन संपत्तीचे आगमन होते। घरातील मुख्य सदस्याने नेहमी उत्तर दिशेला तोंड करून जेवायला बसावे। तसेच घरामध्ये फिश टँक किंवा पाण्याचा छोटा झरा असणारे शोभेचे धबधबे ठेवणे शुभ मानले जाते। घरात अशा प्रकारे पाण्याचा आवाज असेल तर ते शुभ संकेत मानले जाते। तसंच घराच्या आग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्याने घराच्या उत्पन्नात वाढ होते। तसेच घरात अचानक कोणतीही पीडा येत नाही। करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी घरात उडणारे पक्षी किंवा उडणारे विमान, रेसिंग बाईक किंवा दीक्षित दर्शनारे पेंटिंग शुभ मानले जाते। तसेच बांबूचे रोपटे घराच्या दक्षिण पूर्व आग्नेय दिशेला लावावे, कारण या दिशेला बांबूचे रोपटे लावल्याने घरात सुख समाधान शांती टिकून राहते। तसेच यामुळे घरामध्ये धनाचे आगमन होते। असे आहेत घरात प्रगतीचे हे छोटे छोटे उपाय। श्री स्वामी।